बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या चीन दौऱ्यात तिस्ता नदी व्यवस्थापन प्रकल्पासाठी चीनशी महत्त्वाचा करार करण्यात आलाय। या प्रकल्पासाठी चीन तांत्रिक आणि आर्थिक मदत करणार असून त्यामुळे भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉर अर्थात चिकन नेक परिसरातल्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे। भारताने यापूर्वी दिलेली ऑफर नाकारत बांगलादेशने चीनची साथ स्वीकारली। दरम्यान भारत बांगलादेशमधील गंगा जल करारही यावर्षी संपत आल्यानं दोन्ही देशातील जलसंबंधांवर नव्या तणावाची शक्यता व्यक्त होते। आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर अविनाश गोडबोले आहेत, जे ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापन करतात, प्राध्यापक आहेत। गोडबोले सर, या सगळ्या विषयाकडे आपण कसं पाहायचं, याचे इमिजिएट किंवा लॉंग टर्म थ्रेट्स अनालिसिस तुम्ही कसं कराल? 2024 मध्ये पण बांगलादेशने चीनकडे $5 बिलियन अर्थसहाय्य मागितलं होतं, पण तेव्हा चीनने ते नाकारलं होतं आणि यावेळी कदाचित ते देतील वेगवेगळ्या प्रकारे असं आपल्याला वाटतंय। दुसरं म्हणजे 2015 पासून चीनी तंत्रज्ञ इंजिनियर्स वगैरे तिकडे येत आहेत तिस्ता प्रोजेक्टचं ऑब्झर्वेशन आणि रिसर्चसाठी। पण आता जे अग्रीमेंटचं लँग्वेज आपल्या समोर आहे त्या दृष्टीने असं वाटतंय की तिथे परमनंट त्यांचं वास्तव्य असेल। चीनी इंजिनियर्स आणि आर्मी इंजिनियर्स करायचे असतील त्यांचं परमनंट वास्तव्य असेल। आधी ते स्टडी आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली येतं, आता ते मॅनेजमेंटच्या नावाखाली जर आले तर त्यांचं परमनंट जे वास्तव्य असेल ते डेटा कलेक्शन आणि सॅटेलाइट इंटेलिजन्स आणि ग्राउंड इंटेलिजन्स पण त्यांना करता येईल तिकडनं। त्याचा आपल्या सुरक्षेवरती परिणाम होईलच। दुसरीकडे आपल्या साईडनी तिस्ता करार थोडा डिले झालाय आणि गेल्या काही 2-3 वर्षामध्ये बांगलादेशचा मुद्दा भारताच्या अंतर्गत राजकारणात पण मोठ्या प्रमाणावर येतो। आपण यावर्षी IPL मध्ये मुस्तफिझूरचा मुद्दा बघितला किंवा आता चालल्या बेंगॉल इलेक्शन मध्ये आपण तो बघितला मुद्दा। तर आपल्या डोमेस्टिक राजकारणामुळे आपलं बांगलादेशचे संबंध थोडे खराब होत आहेत, तर तो पण कदाचित त्याच्यात मुद्दा असू शकेल। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपले जे स्थानिक म्हणजे आपले जे शेजारी राष्ट्र आहेत ते चीनचा उपयोग करून आपल्यावरती प्रेशर पॉइंट वाढवतात। तर बांगलादेश पण हेच करतो या क्षणी असं मला वाटतं। गोडबोलेजी, पण बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, अगदी पाकिस्तान सारखा देश असेल, तेच धडे त्यांना परत शिकावे लागतील। ते म्हणजे चीन बरोबरची दोस्ती ही अल्टिमेटली त्यांनाच खड्ड्यात घेऊन जाणारी असते। आफ्रिकेतले अनेक देश त्याचे पुरावे आहेत। पाकिस्तानमध्ये काय झालं ते आपण बघतो। चीनचं मांडलिकत्व स्वीकारायचं की भारताबरोबरची मैत्री हा त्यांचा निवाडा असेल। धन्यवाद गोडबोले सर आपल्या या इनपुटसाठी।